राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन ए डेसिमल फॉर्म. म्हणजे आता इथं काय करायचं आपल्याला, हा जो दिलेला रॅशनल नंबर आहे याला काय करायचं, डेसिमल फॉर्ममध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. तर आता जो इथं दिलेला हा छेद आहे, छेदानं काय करायचं आपल्याला, या अंशाला भागायचं. कळालं? तर आता आपण इथं 37चा पाढा लिहून घेतलेला आहे. तर आता आपण दिलेल्या 9ला 37ने भागूया. जो आपला 37 आहे छेद तो लिहायचा इथे, आणि जो आपला अंश आहे तो लिहायचा इथे. आता बघा, 37ला 9ने भाग जातो का? नाही जात. तर काय करायचं, इथं 0 घ्यायचा. 0 घेतला की काय, तर 0ने बघायला आणि पॉईंट दिला की इथं आपला 0 होतो. 0 आला की आपण आता बघा 37च्या पाढ्यामध्ये 90पेक्षा लहान संख्या कोणती आहे, तर आहे 74. किती नंबरला आहे, तर आहे 2 नंबरला. तर आपण 2ने त्याला किती, तर 10मधून 6 गेले, 4 गेले, राहिले 6. 8ला 1, 7ने काठ, राहिले 1. 37ला परत 16ने भाग जात नाही. किती राहतं आपला 160. आता 160पेक्षा 37च्या पाढ्यातली लहान संख्या कोणती आहे, तर आहे 148. आता आपण किती नंबरला आहे, 1, 2, 3 आणि 4. आता 37 + 148. आता बघा 148 इथं काय करणार आपण, मायनस करणार. मोजा बाकी काही येतात. आता हातून आड गेले, राहिले 2. 8ला 1, 4 आणि 1, 5. 8ला 0. 37ने परत 12ला भाग जात नाही म्हणून घेतला 0. आता 37च्या पाढ्यामध्ये 120पेक्षा लहान असणारी संख्या आहे 111. किती नंबरला आहे, 1, 2, 3. ते येणार 3 वजा 100, 120 वजा 111, राहिले 9. 0 आणि 0. आता बघा, आता हा 9 दिसतोय. जर आपण 37ला 9ने भाग जात नाही, इथं पण पहिला आपल्या सुरुवातीला काय होता, 9 होता. म्हणजे इथून संख्या परत काय होणार आहे आपली, रिपीट होणार आहे. परत रिपीट होऊन कुठपर्यंत येणार, 9पर्यंतच येणार. म्हणजे आपण याचं उत्तर कसं लिहिणार, 9/37 बरोबर 0.243. असं समजलं.